सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून जन्मलेला तो केवळ एक माणूस नव्हता, तर तो साक्षात ब्रिटिशांच्या छातीत धडकी भरवणारा एक लढवय्या विचार होता. 1857च्या समरांगणात जेव्हा झाशी पडली, कानपूर निसटले आणि ग्वाल्हेरचा किल्लाही गेला, तेव्हा जगाला वाटले की क्रांतीची ज्योत विझली. पण खरी गाथा तर तिथूनच सुरू झाली होती. विंध्य पर्वताच्या रांगा असोत, माळव्याचे अथांग पठार असो किंवा चंबळच्या दऱ्याखोऱ्या, एका मराठी वाघाने पुढच्या 9 महिन्यात असा काही गुरिला म्हणजेच गनिमी कावा मांडला की अर्धे ब्रिटिश सैन्य केवळ एका माणसाला पकडण्यासाठी वेड्यासारखे धावत सुटले होते. 2800 मैलांचा तो अफाट प्रवास आणि तो जीव घेणा थरार, ज्याने इंग्रजांच्या सत्तेला सळो की पळो करून सोडले. तात्या टोपे नाव ऐकले तरी आजही अंगावर रोमांच उभे राहतात. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. 1857च्या स्वातंत्र्य समरातील अजिंक्य ध्रुवतारा तात्या टोपे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा आढावा घेत त्यांना आदरांजली अर्पण करणार आहोत. तात्या टोपे उर्फ रामचंद्र पांडुरंग येवलेकर हे केवळ एक सेनापती नव्हते, तर ते अजेय जिद्दीचे नाव होते. 1858च्या उत्तरार्धात जेव्हा उठावाचे केंद्र असलेल्या मुख्य शहरांवर इंग्रजांनी ताबा मिळवला, तेव्हा तात्यांनी आपला गनिमी काव्याकडे वळवला. इतिहासातील ही सर्वात मोठी मॅरेथॉन चेज म्हणजेच धावपळ मानली जाते. तात्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्या साथीने क्रांतीचा वणवा पेटवून ठेवला होता. तात्यांचे सर्वात मोठे शौर्य कशात असेल तर ते त्यांच्या गतिमान युद्धनीतीत. इंग्रज जनरल नॅपियर, रॉबर्ट्स, स्मिथ आणि मिशेल हे सर्वजण मिळून तात्यांच्या मागे हात धुवून लागले होते. पण तात्यांनी उत्तर आणि मध्य भारताचा साधारण 2800 मैलांचा प्रदेश अक्षरशः पिंजून काढला. एका रात्रीत 40 ते 50 मैल घोडे दौडवणे ही त्यांच्यासाठी सामान्य गोष्ट होती. चंबळ, नर्मदा आणि बेटवा या नद्यांना आलेल्या महापुरातही त्यांनी आपल्या सैन्यासह नद्या ओलांडल्या आणि इंग्रजांना चकवा दिला. इंग्रजांनी त्यांना वेढा घातला की तात्या तिथे सापडण्याऐवजी काही तासातच दुसऱ्या टोकाला नवीन सैन्य उभे करत असत. तात्या टोपे यांच्याकडे ना मोठा तोफखाना होता, ना सुसज्ज लष्करी तळे. तरीही त्यांनी केवळ स्थानिक लोकांचा पाठिंबा आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करून ब्रिटिशांच्या नाके नऊ आणले. ते जंगलात लपायचे नाहीत, तर ते अशा ठिकाणी प्रकट व्हायचे जिथे इंग्रजांना अपेक्षाही नसायची. त्यांच्या या युद्धतंत्रामुळे इंग्रजी सैन्याला कित्येक रात्री झोप लागली नव्हती. खुद्द ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवले आहे की तात्या टोपे हे वाऱ्यासारखे आहेत, त्यांना पकडणे म्हणजे मृगजळाचा पाठलाग करण्यासारखे आहे. हा थरार जवळजवळ 10 महिने चालला. इंग्रजांचे अर्धे सैन्य केवळ तात्यांच्या मागे धावण्यात गुंतल्यामुळे त्यांचे आर्थिक आणि लष्करी कंबरडे मोडले होते. शेवटी रणमैदानावर न हरणारा हा योद्धा घरभेदी फितुरीचा बळी ठरला. मानसिंह या त्यांच्याच विश्वासातील सरदाराने दिलेल्या माहितीमुळे 7 एप्रिल 1859 रोजी पाडोनच्या जंगलात तात्यांना झोपेत असताना पकडण्यात आलं. 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी इथे असलेल्या या महापुरुषाला फासावर चढवण्यात आलं. पण फासावर जातानाही त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एक लकीर नव्हती. उलट माझ्या देशासाठी मरण्यात मला अभिमान आहे हे त्यांचे शब्द आजही घुमत आहेत. तात्या टोपे यांचा 2800 मैलाचा हा थरार केवळ एक प्रवास नव्हता, तर तो भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेला एक प्रखर लढा होता. त्यांनी दाखवून दिले की साधनांची कमतरता असली तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील सर्वात मोठ्या सत्तेलाही झुकवता येते. तात्यांना फाशी देऊन इंग्रजांनी त्यांचा देह संपवला असेल, पण त्यांच्या बलिदानाने जी राष्ट्रवादाची ठिणगी पडली ती पुढे भारत स्वतंत्र झाल्याशिवाय विझली नाही. तात्या टोपे म्हणजे गनिमी काव्याचे ते विद्यापीठ आहे ज्याचा अभ्यास आजही लष्करी तज्ज्ञ करतात. या महान क्रांतिकारकाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशाचा कोटी कोटी प्रणाम. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्सच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.